नमस्कार, मी रेखा. तर चला आता आपण बघूयात काकू कशा वड्या बनवत आहेत काकूने बेसनमध्ये आधी लाल तिखट, मीठ, हळद आपल्या चवीनुसार थोडं थोडं टाकून घेतलं आणि नंतर आता याला फोडणी द्यायची कांदा आणि कढीपत्त्याची. तर थोडं जर घरी बनवायचं असलं ना तर काकू म्हणत होत्या की मी डायरेक्टच पाण्याला फोडणी देते आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाण्याला उकळी आली फोडणीला की मग त्याच्यामध्ये थोडं थोडं बेसन टाकून फिरवून घेते. तर आता हे थोडं जास्त असल्यामुळं काकूने असं पेस्ट बनवून घेतला आणि कढीपत्ता छान कापून घेतला बारीक आणि कांदा टाकून त्याला छान अशी फोडणी दिली आणि याला छान असं घट्ट होईपर्यंत आता फिरवून घेणार आहात. बेसन आता घट्ट झाल्याच्या नंतर मग गरमच ते काढून घ्यायचं आणि ताटामध्ये असं काकूने छान थापून घेतलं. पाण्याचा हात घेऊन थोडं थोडं असं छान ताटामध्ये थापून घ्यायचं आणि एकदम ते फॅन खाली ठेवायचं आणि एकदमच थंड झालं की मग त्याला असं चाकूने कट करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता हे काकूने असे छान कट करून घेतलं आणि इथं ना छान फोडणीची तयारी झाली. चुलीवरच फोडणी दिली आणि आपण पाहू शकतो इथं फोडणी देता वेळेस मी नव्हते तर आता व्हिडिओमध्येच पाहून मी सांगते तुम्हाला आणि तुम्हालाही कळेल. जे टाकलेलं आहे तेवढं काही ओळखायला नाही येणार, परंतु कांदा, कढीपत्ता, हे सर्व मसाले, काही पेस्ट टाकला कांद्याचा आणि काही लसूण पेस्ट, हे सर्व तेजपत्ता मसाले सर्व टाकले फोडणीमध्ये. तर आता इकडं भाजी झाल्याच्या नंतर आम्ही चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर मग काही भाकरी बनवायच्या होत्या. तर चुलीवर बनवायच्या म्हणल्यावर आता थोडं म्हणजे सवय नाही आता तेवढं बनवायचं, तरी पण बऱ्यापैकी छान बनल्या आता. पण आधी 1-2 थोडीशी करपल्यासारखी झाली होती, भाजल्या जास्त. पण आता छान 1-2 करपले आणि नंतर बाकीच्या सर्व छान आल्या आणि नंतर मग काकूंनी वाढणं केले आणि मी भाकरी केली गरमागरम सर्वांना बेसन वड्यासोबत. म्हणजे आमच्याकडं बेसनवडी, कोणी पाटवडी म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात या पाटवडीच्या भाजीला? आमच्याकडे तर बेसन वड्या, कोणी पाटवड्यात.
तर कोणी काही असं म्हणजे वेगवेगळे नाव आहेत जिकडं तिकडं. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला कमेंट्स करून नक्कीच सांगा. तर आमचं असं असतं, आम्हाला कधी काही नवीन खायची इच्छा झाली तर आम्ही सर्व एकत्र असं काहीतरी नवीन बनवतो. आणि याच्यासोबत आता मी बाकीचं काही घेतलं नाही, तर याच्यासोबत गोड वरणही बनवलं होतं आणि चिंचेची कढीसुद्धा बनवली होती. तर तेच सर्व मला वेळच भेटला नाही, म्हणजे लक्षच राहिलं नाही. मी ज्वारी म्हणजे भाकरी बनवत होते आणि नंतर मग हे सर्व जेवणही चालू होते वरच्यावर आणि नंतर माझा व्हिडिओ घ्यायचाच राहून गेला. तर असं काही आम्ही नवीन बनवतो एक सोबत सर्व एकत्र येऊन आणि छान वाटतं सर्व एकत्र. रोजच्या जेवणात जे आपण घरी जेवण करतो ना, तेवढ्यात ते टेस्ट नसते जेवढं आपण एकत्र करून एखाद्या वेळेस अशी काही भाजी बनवली ना की ते एकदम टेस्टी बनते. तर असं कधी एखाद्या वेळेस केलं पाहिजे, म्हणजे आपलंही मूड फ्रेश राहतं आणि छान वाटतं सर्व एकत्र येऊन असं जेवण केलं की. आणि नंतर मग बाईच्या पप्पाचा फोन आला की माझं नाही येणं होत म्हणून, तर त्यांचा टिफिन दिला आणि नंतर मग आम्ही छान भाकरी आणि पाटवडीची भाजी अशी छान एन्जॉय केली. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ ते कमेंट्स करून आम्हाला नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.